नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. भारतीय राजकारणात आजवर तुम्ही अनेक अतरंगी पार्ट्या, अतरंगी नेते आणि त्यांचे अतरंगी आंदोलनं पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर जे काय सुरू आहे ना, ते पाहून भले भले राजकीय विश्लेषक सुद्धा डोक्याला हात लावून बसले. एका बाजूला आहे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी आणि दुसऱ्या बाजूला थेट सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी सुरू केलेली इश्क करो पार्टी IKP. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सुप्रीम कोर्टाचे माजी जज आता देशाला इश्क करायला शिकवणार आहेत आणि तेही डिजिटल प्लॅटफॉर्मवरून. पण ही एक साधी घोषणा नाहीये मित्रांनो. यामागे एक भयंकर वाद पेटलाय. माजी न्यायमूर्ती काटजूंनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना थेट मूर्ख म्हटलंय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा असा काही पंचनामा करणार आहोत की तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला काटजूंच्या या इश्क करो मोहिमेमागचं खरं गुपित सांगणार आहे. तर झालं असं की सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची म्हणजे सीजेपीची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेने एवढं उधाण घेतलं की थेट दिल्लीत आंदोलन आणि हायकोर्टात मॅटर गेलं. हे सगळं सुरू असतानाच आपले नेहमी चर्चेत असणारे आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी एक्स हँडलवरून एक अशी गुगली टाकली की संपूर्ण सोशल मीडिया हादरला. न्यायमूर्ती काटजू यांनी जाहीर केलं की ते एक नवीन डिजिटल मोहीम सुरू करत आहेत, ज्याचं नाव आहे इश्क करो पार्टी IKP. काटजू साहेब म्हणतात, ज्यांना या मोहिमेत सामील व्हायचं आहे त्यांनी थेट त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधावा. आता हा ईमेल आयडी काय आहे? स्क्रीनवर बघा. ईमेल आयडी आहे ishkkaro@gmail.com. आता विचार करा, देशाच्या सर्वोच्च न्यायालयात कायदा शिकवणारे, न्याय देणारे जज आता ईमेलवर इश्क करो पार्टीचे फॉर्म भरून घेत आहेत. पण थांबा, यामागचा उद्देश काय? काटजू साहेबांना नक्की काय साध्य करायचंय ते समजून घेऊया. अनेकांना वाटलं असेल की काटजू साहेबांचं वय झालंय म्हणून ते काहीतरी गंमत करत आहेत. पण काटजू साहेब यावर एकदम सिरियस आहेत. त्यांनी स्पष्ट केलंय की हे कोणतंही युद्ध किंवा द्वेष पसरवणारं व्यासपीठ नाही, तर हे लोकांना एकमेकांवर प्रेम करण्यासाठी प्रोत्साहित करणारं व्यासपीठ आहे. पण लोक तर लोकच आहेत. लोकांनी याला विनोद समजायला सुरुवात केली. काहींना वाटलं की हा काय व्हॅलेंटाईन डेचा नवा प्रकार आहे की काय? तरुण तरुणींमधील प्रेम संबंधाला चालना देण्यासाठी सुरू केलेला हा एखादा उपक्रम आहे की काय, असं लोकांना वाटू लागलं. पण यावर काटजूंनी तात्काळ दुसरी पोस्ट टाकून लोकांचा हा गैरसमज दूर केला. काटजू साहेब स्पष्ट शब्दात सांगतात, हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. ही कोणतीही मस्करी नाही किंवा व्हॅलेंटाईन डेची स्कीम नाही. मग भाऊ, हा विनोद नसेल तर नक्की काय आहे? चला त्यांच्याच भाषेत समजून घेऊया की देशात अशा कोणत्या समस्या आल्यात की जज साहेबांना इश्क करो पार्टी काढावी लागली. काटजू यांच्या मते हा भारतासमोरील गंभीर समस्यांशी लढण्याचा एक प्रामाणिक आणि गंभीर प्रयत्न आहे. आता समस्या कोणत्या? त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देशाची जी परिस्थिती मांडली ती खरोखर विचार करायला लावणारी आहे. आणि त्यांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते स्पष्टीकरण सीजेपीच्या टोटल अपोजिट आहे. म्हणजे काटजू म्हणतात की आज भारतात प्रचंड गरिबी आहे, मोठी बेरोजगारी आहे, मुलांमधील कुपोषणाची भयावह स्थिती आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स नुसार भारतातील जवळपास प्रत्येक दुसरे मूल कुपोषित आहे आणि अलीकडच्या वर्षात ही परिस्थिती आणखी बिघडली आहे. याशिवाय चांगल्या आरोग्य सेवा आणि दर्जेदार शिक्षणाचा अभाव, जीवनावश्यक वस्तूंची वाढती महागाई आणि जातीय आणि धार्मिक तणाव यांसारख्या अनेक गंभीर समस्या देशाला पोखरत आहेत. काटजू पुढे म्हणतात की या अथांग समस्यांचे निवारण तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत आपल्या लोकांमध्ये एकता निर्माण होत नाही. पण खेदाची गोष्ट म्हणजे आज आपला समाज जात, धर्म आणि वंशाच्या नावावर विभागला गेलाय आणि ही दरी कोण रुंदावतंय? तर स्वार्थी राजकारणी, ज्यांना केवळ सत्ता आणि पैसा हवाय आणि जनतेच्या खऱ्या कल्याणाऐवजी ते आपल्या वोट बँकेचे राजकारण करताय. आणि म्हणूनच या अनिष्ट प्रवृत्तीचा मुकाबला करण्यासाठी इश्क करो पार्टी IKPचा जन्म झालाय. जात, धर्म, वंश किंवा कोणतीही ओळख बाजूला ठेवून आपण आपल्या सर्व देशवासियांवर प्रेम केलं पाहिजे. केवळ अशाच भावनेतून आपण आधुनिक विचारांच्या नेतृत्वाखाली एक शक्तिशाली जनसंघर्ष उभा करू शकतो, जो आपल्या जनतेला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल. याच महान उद्देशासाठी IKP भारतीय जनतेचे मार्गदर्शन करू इच्छिते. बॉस, ऐकायला खूपच भारी वाटतंय ना? पण या कथेमध्ये आता एंट्री होते आपल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकाची. आता तुम्ही म्हणाल, काटजू साहेब एवढं चांगलं बोलताय, मग त्यांनी कोणाला मूर्ख का म्हटलं?
तर त्यांचा निशाणा होता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर. काटजू यांनी दिपके यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या मागण्यांवर अत्यंत जळजळीत शब्दात टीका केली आहे. काटजू साहेबांनी थेट लिहिलंय, द प्रूफ दॅट अभिजित दिपके इज अन इडियट इज क्लिअर. म्हणजेच अभिजित दिपके हे मूर्ख आहेत याचा पुरावा त्यांच्या मुख्य मागण्यांपैकी एका मागणीवरून कळतो. आता दिपके यांची मागणी काय आहे? ते भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताय. यावर काटजू यांनी जे तर्क मांडले ते ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल. काटजू म्हणतात की जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या जागी दुसरा कोणती तरी मंत्री येईल. अशा परिस्थितीत याने नक्की काय फरक पडणार? व्यवस्था बदलणार आहे का? शिक्षण पद्धती सुधारणार आहे का? नाही. मग अशा फालतू मागण्यांसाठी आंदोलन कशाला करायचं, असा सवाल काटजूंनी उपस्थित केलाय. म्हणजे काटजूंच्या मते व्यक्ती बदलून चालणार नाही, तर संपूर्ण विचार आणि व्यवस्था बदलली पाहिजे, जी फक्त इश्क म्हणजेच ऐक्याने बदलू शकते. तर मित्रांनो, हे आहे संपूर्ण प्रकरण. एका बाजूला तरुण रक्ताची सोशल मीडिया गाजवणारी कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांचे आंदोलन आहे, ज्याला संजय राऊतांनी जंतर मंतरवर पाठिंबाही दिलाय. पण दुसऱ्या बाजूला कायद्याचे आणि संविधानाचे गाढे अभ्यासक माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू आहेत, जे आता वयाच्या या टप्प्यावर इश्क करो पार्टी घेऊन मैदानात उतरले. काटजूंचे शब्द जरी उपरोधिक आणि टोचणारे वाटत असले तरी त्यांनी देशासमोरील बेरोजगारी, गरिबी, कुपोषण आणि जातीयवादावर जे बोट ठेवलंय ते आपण नाकारू शकत नाही. पण प्रश्न हा उरतो की डिजिटल प्लॅटफॉर्मवर ईमेल आयडी देऊन इश्क करो पार्टी स्थापन केल्याने खरोखर देशातील गरिबी आणि बेरोजगारी संपेल का? की हे सुद्धा सोशल मीडियावरील एक ट्रेंड सारखं काही दिवसात विरून जाईल? तुम्हाला काय वाटतं? अभिजित दिपके यांची शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य आहे की न्यायमूर्ती काटजू यांनी त्यांना मूर्ख म्हणणं योग्य आहे? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, तुम्ही काटजू साहेबांच्या इश्क करो पार्टीमध्ये सामील होण्यासाठी इश्क करो पार्टी @gmail.com वर मेल करणार आहात का? तुमची मतं मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका कडक विषयासह. तोपर्यंत पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद.